आजच्या मीटिंगसाठी जमलेल्या सर्वांचे ए-आय-सी-पी-आर तर्फे हार्दिक स्वागत. आपल्याला माहीतच आहे, की आपण अगोदर एक मीटिंग घेतली होती 31 मेला. त्याच्यानंतर आपण जी आजची दुसरा भाग आहे त्याच्यातलाच दुसरा भाग आज आपण घेत आहोत. तर या भागाबद्दल आपल्याला पाध्ये सर थोडक्यात माहिती सांगतील. पाध्ये सरांना विनंती करतो, की त्यांनी आजच्या भागाबद्दल आपले जे जॉइन झालेले सर्व शिक्षक वृंद आहेत किंवा सेंटर्स आहेत, त्यांना थोडक्यात माहिती सांगावी. नमस्कार. AICPTR प्रायव्हेट लिमिटेड शारदा या उपक्रमागत ऑनलाईन शिक्षण एक दृष्टीचे भाग 2 आजचा जो विषय आहे तो मूल्यांकन असेसमेंट हा आपल्याला स्क्रीनवरती दिसतो आहे. पण थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो की मूल्यांकन आणि त्या मुलांना जे आपण एका प्रकारे शिक्षण देणार आहोत त्या शिक्षण पद्धतीचा योग्य प्रमाणे वापर करून त्या मुलाला आपण कसं एंगेज करू शकतो. तर एंगेजमेंट हा सुद्धा एक भाग त्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर असं हे जे शिक्षण आहे हे ऑनलाईन शिक्षण काय आहे नक्की? ऑनलाईन वर्ग शिकवण्याची साधने कुठली आहेत? व्हिडिओ सुसंवाद साधण्याची आपल्याला कुठली साधने आपल्याला वापरायची आहेत? ऑनलाईन तंत्रज्ञानाचा व साधनांचा वापर कसा करायचा आहे? मूल्यांकन साधने म्हणजे असेसमेंट टूल्स साधारणतः 3 टूल्स आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि मला सांगायला असा आनंद होतो, की मागचा जो आपण प्रथम भाग जो बघितला होता, त्याच्यामध्ये शिक्षकांनी त्यांचं शिक्षण साहित्य ज्याला आपण टीचिंग एड म्हणतो, ते टीचिंग एड त्यांनी कसं अपलोड करायचं, त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचवायची, याबद्दल थोडीशी माहिती आपण मागच्या भागामध्ये बघितली होती. या भागामध्ये आपल्याला जे बघायचं आहे, ते आता सगळ्यात महत्त्वाचं शिक्षकांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं की त्याचं मुलांचं जे मूल्यांकन कसं करायचं आणि मूल्यांकन केल्यानंतर त्याचा रेकॉर्ड आपल्याला कसा ठेवायचा आहे, या सगळ्या गोष्टींचं आज आपल्याला महत्त्व जाणून घ्यायचं आहे. आणि हे सांगायच्या आधी मला फक्त एक शब्दात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला ही सांगायची आहे, की हे सगळं जे आहे हे AICPTR तर्फे आपण जे हे राबवतो आहे, हे सगळं आपण राबवतोय ते संपूर्णपणे मराठीमध्ये राबवतो आहे. हा जो उपक्रम आपण केलेला आहे, हा उपक्रम हा मराठीमध्ये आपण फक्त AICPTR तर्फेच आपण करत आहोत. याबद्दल मला सांगायला आपल्याला फार आनंद होत आहे. आणि सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, की शिक्षक हा मुलांचं आयुष्य घडवत असतो आणि त्या आयुष्यातनं पर्मनंट ज्याला आपण म्हणतो पर्मनंट एखाद्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य घडवण्याची किमया ही शिक्षकाच्या हातात असते. आणि ते असेसमेंट टूल्स आपण जे आज आपण बघणार आहोत, हे असेसमेंट टूल जे आहे ते कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये भेदभाव नसणार आहे. असेसमेंट जी असेल ती ऑन द स्पॉट असेल विदाउट एनी बायस ज्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो, ती अशी पद्धतीची असेसमेंट टूल्स आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. मी योगेशला विनंती करतो की त्यांनी टेक्निकल प्रेझेंटेशन आपल्याला द्यावं. धन्यवाद सर. आपण बघितलं की सरांनी आपल्याला थोडक्यात माहिती दिली, की आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत किंवा मागच्या भागात आपण कशाचा अभ्यास केलेला आहे. तर आपण मागे बघितलं ऑनलाईन शिक्षण काय आहे, ऑनलाईन शिक्षण वर्ग शिकवण्याची साधनं कुठली, व्हिडिओ सुसंवाद साधण्याची साधनं कोणची, ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर करून व त्यांचा साधनांचा वापर करून आपण शिक्षण कसं देऊ शकतो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण, त्याबद्दल आपण अभ्यास बघितला. तर आपला आजचा जो भाग आज सेशन आहे ते असेसमेंट टूल आहे. तर त्याकडे जाण्याअगोदर बघूया, की आपण मागच्या भागामध्ये कोणकोणती ऑनलाईन साधनं बघितली होती अभ्यास करण्यासाठी किंवा वर्ग शिकवण्यासाठी. तर टॅलेंट एल-एम-एस आपण पाहिलं होतं. Google क्लासरूम, Canvas आणि Cisco वेबएक्स यासारखी ऑनलाईन वर्ग शिकवण्याची साधनं तुमच्यासमोर अवगत आहेत किंवा तुम्हाला इंटरनेटवरती भेटू शकतात. व्हिडिओ सुसंवाद साधण्याची साधनं आहेत Zoom, Google Meet, Cisco वेबएक्स आणि लाईव्हस्ट्रीम. याच्यापैकी आपण सध्या आता जे मीटिंगद्वारे जॉइन झालोय किंवा ज्या संवाद साधण्याच्या टूल्समुळे जॉइन झालोय ते साधन आहे Zoom. ज्याद्वारे आपण आता सध्या एकमेकांशी संवाद साधत आहोत. तर आपण बघूया, की मूल्यांकन जे आहे असेसमेंट म्हणजे परीक्षा थोडक्यात आपण त्याला परीक्षा म्हणूयात, की परीक्षा घेण्यासाठी आपण कुठली-कुठली साधनं वापरात आणू शकतो. तर ही साधनं वापरात आणताना शिक्षकांना व शिक्षण क्षेत्रातील संस्थांना काही त्याच्याबद्दल तयारी करावी लागेल किंवा त्यांच्यासमोर काही आव्हाने असतील. तर ती कुठली-कुठली आव्हाने असतील? तर ऑनलाईन संस्था बनवणे, वर्ग बनवणे, वर्गामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, शिकवण्याची पद्धत हसत-खेळत ठेवणे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन यामधला भेद आहे तो जाणून घेताच येणार नाही. त्यांना ऑफलाईन सारखंच ऑनलाईनमध्ये पद्धत त्यांची वाटेल. विद्यार्थ्यांची उपस्थितीचे व्यवस्थापन करणे आणि विद्यार्थ्यांना जे काही प्रॅक्टिकल किंवा
जे परीक्षा असेल त्यांचं मूल्यांकन करणे, याद्वारे आपण ऑनलाईन आजची जी माहिती आहे, ती असेसमेंट टूलची माहिती पाहणार आहोत. तर याच्यामध्ये आपण हं, थोडक्यात जी 3 साधनं आहेत काही, त्या 3 साधनांचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिले एक आहे Socrative.com याच्यावरती आपण असेसमेंट करू शकतो किंवा विद्यार्थ्यांना एंगेज ठेवू शकतो. आपल्या ज्या शिक्षणामध्ये किंवा क्लासमध्ये, वर्गामध्ये विद्यार्थ्यांना एंगेज ठेवण्यासाठी Socrativeचा आपण उपयोग करू शकतो. दुसरा आहे क्लास मार्कर. याच्यामध्ये काही जी वरच्या वर्गाची विद्यार्थी असतात, की जी 8वी, 9वी, 10वी किंवा कॉलेजपर्यंत याच्यामधनं आपण त्यांचं एक्झाम्स घेऊ शकतो, त्यांचा रिझल्ट तयार करू शकतो आणि त्यांचं मूल्यांकन करू शकतो. आणि तिसरी आहे Kahoot. Kahoot याच्यामध्ये पण आपण खेळा-खेळाप्रमाणे म्हणजे लाईव्ह जे समोर आपण इथे ऑनलाईन लेक्चर घेतोय त्याच्यामध्येच online.com Kahoot.com वरती जाणार आणि विद्यार्थी तिकडून जॉइन होईल या साइटला आणि कुठल्या खेळात आपण किंवा खेळाप्रकारे कसं असेसमेंट करू शकतो, ते आपण प्रॅक्टिकल सर्वांची माहिती थोडक्यात बघूया. तर आपण प्रथम पाहतोय Socrative.com. तर Socrative.com मध्ये आपण कुठल्या प्रकारचे क्वेशन्स घेऊ शकतो? तुमच्या स्क्रीनवर दिसते बघा. मल्टिपल चॉईस, ट्रू, फॉल्स आणि शॉर्ट आन्सर्स या प्रकारची परस्पर संवादी म्हणजे विद्यार्थ्यांशी समोरासमोर तुम्ही किंवा डायरेक्ट लाईव्ह सेशनद्वारे तुम्ही त्या विद्यार्थ्यांशी असेसमेंट घेऊ शकता. तर आपण ऑनलाईन जातोय आता Socrative.com वरती. आपण त्याचं प्रॅक्टिकल बघूया, की ते कसं तुम्ही ऑनलाईन त्या Socrative.com वरती विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकता. ही जी माहिती आपल्याला योग्याची देतो आहे, इतकी सोपी आणि सुटसुटीत आहे, की आपल्याला एक प्रकारचे वर्गामध्ये क्लास टेस्ट घेताना याचा फार फायदा आपल्याला होणार आहे. आणि ही टेस्ट घेता आपण हसत-खेळत ज्याला शिक्षण म्हणतो, ती शिक्षणाची पद्धत सुद्धा आपण अवलंबणार आहोत. आणि हे जे आपण टूल बघतो आहोत, त्या टूलमधनं साधारणतः जे प्रायमरी लेव्हलची मुलं आहेत, त्यांच्यासाठी फार उपयुक्त आहे. आणि ही जी सॉक्रेटिव्ह आपण टूल जे बघतो आहोत, त्याच्यामध्ये काही फायदे आहेत आपल्याला. आणि ते आता फायदे कुठले आहेत आपल्याला ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. ते फायदे जे आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये जे आपण लहान मुलं जे शिकतात त्या लहान मुलांमध्ये शिक्षण घेताना ते जे मुलं छोटे वर्गातले जी छोटी मुलं असतात त्यांना एकदम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जर भाग घ्यायचा असेल तर ह्या परीक्षा सुद्धा त्यांना फार उपयुक्त पडतील. बरोबर आहे सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे छोट्या वर्गापासून आपण या Socrativeचा उपयोग करू शकतो. कारण हसत-खेळत शिक्षण आपण म्हणतोय, ते शिक्षण आपण याद्वारे विद्यार्थ्यांना देऊ शकतो व त्यांचं असेसमेंट आपण याच्यामधनं करू शकतो. तर आपण बघूया प्रथम आपल्यासमोर Socrative.com ओपन करायचंय तुम्हाला Googleमधनं. Google ओपन झाल्यानंतर लॉगिन वरती आपण क्लिक करतो. तर तुमच्यासमोर 2 लॉगिन येतात. एक स्टुडंट लॉगिन आणि एक टीचर लॉगिन. तर प्रथम तुम्हाला टीचर लॉगिन मधनं तुमचे जे क्वेश्चन्स असतील किंवा ज्या असेसमेंट असतील त्या ऑलरेडी तिथे क्रिएट करून ठेवाव्या लागतील आणि नंतर त्याचा लॉगिन स्टुडंटने लॉगिन करून तो त्याच्यामध्ये असेसमेंट देऊ शकतो तो. तर आपण बघतोय टीचर लॉगिन करूया प्रथम. टीचर लॉगिनसाठी तुम्हाला इथे तुमचा ईमेल आयडी असणं गरजेचं आहे. इथे क्रिएट अकाउंट आता हे ऑलरेडी अकाउंट आहे आपलं क्रिएट केलेलं. पण क्रिएट अकाउंट वरती क्लिक करून तुमचं नाव, फोन नंबर, आपला ईमेल आयडी, पासवर्ड हे टाकून तुम्ही स्वतःचं अकाउंट तिथे क्रिएट करू शकता आणि 1-2 मिनिटामध्ये तुमचं Socrative वरती अकाउंट क्रिएट होतं. क्रिएट झाल्यानंतर फक्त तुम्ही लॉगिन केलं, ही स्क्रीन तुमच्या समोर येते. ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉगिन करू शकता. आपण साइन इन करतोय टीचरच्या अकाउंटमध्ये. बघा, तुमच्यासमोर ही स्क्रीन ओपन होते लॉगिन केल्यानंतर. त्याच्यामध्ये आता क्विज आणि लॉन्च या आणि रूम्स म्हणजे आपले विद्यार्थी जे असतील, कुठल्या विद्यार्थी आहे त्याचा आपला हा रूम आयडी आहे. हा रूम आयडी हा विद्यार्थ्यांना आपण शेअर करू शकतो आणि या रूम आयडी थ्रूच विद्यार्थी आपले क्विझमध्ये कनेक्ट होतील. तर आपण या क्विज कशा बनवायच्या? तर ते आपण बघूया क्विज आपण कशा बनवू शकतो. आपले जे क्वेशन्स आहेत ते कसे ॲड करू शकतो. प्रथम आपल्याला क्लिक करायचं आहे क्विजवरती. ॲड क्विज केलं, क्रिएट क्विज ही तुमची क्विज तयार होते. आपण आता एक जी-के नावाची एक सॅम्पल क्विज तयार केलेली आहे. पण दुसरी तुम्ही कशी करू शकता, तर इथे तुम्ही जी काही असेल तुमची, जो सब्जेक्ट असेल किंवा जी-के क्विज असेल, त्याला इथे तुम्ही नाव देऊ शकता आणि कुठला क्वेशन्स ॲड करायचा आहे, तो क्वेशन्स तुम्ही इकडे मल्टिपल चॉईस असेल, त्याचा क्वेशन इथे टाइप करायचा आहे.
तुम्हाला आणि त्याचा आन्सर्स इकडे द्यायचा आहे आणि फक्त तुम्हाला सेव्ह आणि एक्झिट असे ॲड क्वेशन, ट्रू फॉल्स करत तुम्ही 50 क्वेशन्स तुम्ही ॲड करू शकता. आता फ्री व्हर्जनमध्ये. बाकी प्रो व्हर्जन्समध्ये तुम्ही पाहिजे तेवढे क्वेशन्स ॲड करू शकता याच्यामध्ये. तर आपण आणि एक हे सगळं करताना आपण ज्याला आपण एक्सेल मधनं हे सगळे क्वेश्चन आपण एकत्रपणे टाकू शकतो. सुरुवातीलाच्या काळामध्ये शिक्षकांना वन टाइम एफर्ट आहेत हे सगळे क्वेश्चन टाकण्यासाठी. नंतर मल्टिपल टाइम्स ही आपण परीक्षा मुलांच्या घेत जाऊ शकतो. बरोबर आहे सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला जे क्विज आहेत म्हणजे जे क्वेशन्स आहेत ते वन टाईम आपल्याला याच्यामध्ये टाकून ठेवायचे. प्रत्येक वेळेस टाकण्याची गरज नाहीये. फक्त आपल्याला रूम्स क्रिएट करत राहायला लागतील. म्हणजे विद्यार्थी कुठल्या याचा क्लासचा आहे ते क्लास फक्त नंतर ॲड करत राहायचेत आपल्याला. तर आपण बघूया एक सॅम्पल ॲड केलेली क्विज आहे इथे जी-के नावाची. ती क्विज आपण कशी खेळू शकतो किंवा विद्यार्थ्यांना हसत-खेळत त्यांच्याचे असेसमेंट कसं करू शकतो. तर हे जी-के नावाची क्विज आहे. याच्यामध्ये मी काही क्वेशन्स ॲड करून ठेवलेले आहेत बघा याच्यामध्ये 3 सॅम्पल क्वेशन्स ॲड केलेले आहेत. ते मल्टिपल चॉईस आहे, ट्रू फॉल्स आहे, मल्टिपल चॉईस आहे. तर परत क्विजवर क्लिक करूया. इथे क्लिक करून फक्त तुम्हाला लॉन्चवरती क्लिक करायचं आहे आणि क्विज. फक्त इथे क्लिक करून नेक्स्टवर क्लिक करायची आहे. आणि इन्स्टंट फीडबॅकवरती क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट केल्यावरती जो आपला विद्यार्थी असेल किंवा जे काही समोरचे आपले प्रेक्षक असतील, त्यांना फक्त आपल्याला socrative.com वरती त्यांनी वेगळी वेबसाईट ओपन करायची आहे आपली. livesocrative.com त्याच्यावरती त्यांनी लॉग इन करायचं आहे. तर आपले काही ठरलेले काही आपले जे आता जॉइन झालेले सेंटर आहेत, त्याच्यामध्ये काही सेंटर्सला मी सांगतो रत्नागिरीहून आपल्या अंकिता मॅडम आहेत त्या जॉइन झालेलं आपलं एक सेंटर आहे. ठाण्यामधनं आपल्याला अभिषेक सर म्हणून आहेत ते जॉइन झालेत. साताऱ्यावरनं एक अर्चना मॅडम आहेत आणि रायगडवरनं एक गौरव सर आहेत. तर यांना विनंती करतो की त्यांनी एक socrative.com नावाची वेबसाईट ओपन करून स्टुडंट लॉग इन करावं आणि तिथे मी जो आयडी सांगतो, तो आयडी टाकून त्यांनी लॉग इन करावं. ओके. ही सर्व माहिती जी आहे ही Google वरती आपण डायरेक्ट लॉग इन करून हे बघू शकतो आणि इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती होतील की त्या मुलांना जी एक मजा असते ऑनलाईन शिक्षणाची ती सुद्धा त्या या शिक्षणातनं किंवा या क्विज मधनं हे सगळे विद्यार्थी घेऊ शकतील. बरोबर सर. आपण लॉन्चवरती क्लिक केलं. लॉन्चवरती क्लिक करून आपलं क्विज आहे, त्या क्विजवरती क्लिक केली आणि आपण नेक्स्ट बटनवरती क्लिक करून इन्स्टंट फीडबॅक आपण घेतोय विद्यार्थ्यांचा आणि स्टार्टवरती क्लिक करतोय आपण. स्टार्टवरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांनी म्हणजे समोरच्या पार्टिसिपंटने जे आता मी सांगितले काही सेंटर्स आहेत त्यांना विनंती केली होती की त्यांनी K8159 हा रूम आयडी टाकावा. तो रूम आयडी टाकला की त्यांचं नाव इकडे जसंही ते तिकडे ॲडमिट होतील, आपल्याला इकडे नाव येते. बघा इथे समोर तुमच्या नाव आलेलं आहे आपलं साताऱ्यावरनं अर्चना मॅडम आहे, अभिषेक आहे ठाण्यावरनं. ते जॉइन झालेले आहेत बघा तिकडनं. त्यांना क्वेशन्स आपले डिस्प्ले होत आहेत आणि ते उत्तर दिले. आता अभिषेकने पहिल्या क्वेशनचं उत्तर दिलेलं आहे. दुसऱ्या पण दिलेले आहे. जे ट्रू पुढे ग्रीन होत येतंय किंवा त्यांचं उत्तर येत येतंय, ते तिकडे आपल्याला लाईव्ह आपण इकडे बघू शकतोय. म्हणजे विद्यार्थ्यांशी आपण लाईव्ह संवाद साधून त्यांचा असेसमेंट आपण यामार्फत घेऊ शकतो. हे बघा, बघितलं आपण सर्वांनी आपले 3 जे सेंटर्स होते ते लॉग इन झाले होते याच्यामध्ये आणि तिघांनी तिन्ही प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत आणि ते ग्रीन असल्यामुळे ते बरोबरही आहेत. आपण बघूया त्यांचा रिपोर्ट तरी पण. फिनिशवर क्लिक करायचं आहे. येस. ओके. फिनिशवर क्लिक केल्यानंतर इथे रिपोर्ट येतो. त्या रिपोर्टवर क्लिक करायचं आहे. एक्सेल फाईल ती डाउनलोड करू शकता तुम्ही. आणि हे सगळं डाउनलोडिंग वगैरे वगैरे करताना आपल्या इकडे कॉम्प्युटरचा स्पीड म्हणजे त्याला आपण बँडविड्थ म्हणतो ती पण चांगली असणं आवश्यक आहे कारण तेवढं डाउनलोडिंग स्पीड जर जास्ती असेल तर तेवढी फाईल फटाफट आपल्याला डाउनलोड करता येतील. आता आपण या ठिकाणी बघा एक्सेल मध्ये हा सगळा रिझल्ट जे टीचर्स लोकांना रेकॉर्ड मेंटेन करायचा असतो हा कम्प्लीट रेकॉर्ड एक्सेल मध्ये कसा आलेला आहे त्याच्या उत्तरासहित आलेला आहे म्हणजे याच्यामध्ये कुठलाही फेरफार करता येत नाही. ही एक फार मोठी जमेची बाजू या आपल्या ऑनलाईन टेस्ट मध्ये आपल्याला बघायला मिळते. बरोबर सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे इथे बघा स्टुडंटचं नाव आलंय, त्याचा आयडी वगैरे आपण क्रिएट करू शकतो अगोदर.
इथे आपण त्याचा स्कोर आहे तो 100% स्कोर आलेला आहे. त्याचे नंबर ऑफ क्वेशन्स किती अटेम्प्ट केले, त्यांनी कुठल्या प्रश्नाचं काय उत्तर दिलं, सर्व रिपोर्ट आपल्याला इथे भेटू शकतो. बघितलं आपण Socrative.com वरती जाऊन किती सोप्या पद्धतीने आहे ते आपण आपलं जे असेसमेंट आहे ते विद्यार्थ्यांशी असेसमेंट आपण करू शकतो. तर आपण बघूया, की आपलं नेक्स्ट जे आहे टूल्स ते कसं असेल. सॉक्रेटिव्ह सर्वांना समजलं असेल तर ते चॅट बॉक्समध्ये येस टाकू शकता आणि काही हे नाहीये, की आपण नंतर जो हा व्हिडिओ आहे आपल्या YouTube चॅनलवरती टाकणारच आहोत. तो बघूनही तुम्ही परत प्रॅक्टिस करू शकता किंवा ए-आय-सी-पी-टी-आर-सी नंतर तुम्ही संवाद साधू शकता. या ठिकाणी प्रशांत बंगाळे सरांचा काही मेसेज आहे की प्रेझेंटेशन स्क्रीन त्यांना बरोबर दिसत नाहीये किंवा बाकीचं जे काही PDF फाईल आहे हे सगळ्याच्या सगळं आपल्याला शेअर केल्या जाईल. याची कुठली काळजी करू नका. फक्त प्रेझेंटेशन ह्याच्यामध्ये आपल्याला कुठे असेल तर आपल्याकडची एकदा जरा व्हिडिओची बँडविड्थ आपण चेक करू शकता आणि त्या अनुषंगाने आपण मग बघूया. नाही झालं तर त्याचं प्रेझेंटेशन YouTube वरती आणि आपल्या AICPTR वेबसाईट वरती अवेलेबल आहे. हे आपण कधी पण बघू शकता. बरोबर आहे. जर सरांना स्क्रीन चांगली दिसत नसेल, तर चांगली दिसण्यासाठी आपला मोबाईल आपण लँडस्केपमध्ये करावा. म्हणजे आपली स्क्रीन आहे मोठी दिसेल. पोर्ट्रेटमध्ये हाफ वरती व्हिडिओ दिसेल, खाली कोण जॉइन झाले ते दिसेल. त्यापेक्षा आपली बंगाळे सरांनी स्क्रीन लँडस्केप करा. मोठी स्क्रीन दिसेल तुम्हाला. मोबाईल लँडस्केप करा. ओके. तर आपण पुढे वळूयात, की आपलं जे पुढचं टूल आहे, ते कसं टूल असेल याच्यामध्ये. नेक्स्ट टूलचा अभ्यास करूया आपण classmarker.com. या classmarker.com वरती आपण बघूया एक्झाम्पल जे मल्टिपल चॉईसचे एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. ट्रू फॉल्स आहे, मॅच मॅचिंग आहे, जे म्हणजे आपण जे असेल आपण त्या जोड्या जुळवा होईल, फ्री टेक्स्ट असेल की एका वाक्यात उत्तर द्या किंवा एका शब्दामध्ये, ग्रामर आहे, एसे आहे. या प्रकारचे आपण याच्यात टूल्स यूज करून विद्यार्थ्यांची प्रॉपर एक्झाम याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. 10वी, 12वी पुढचे असतील कॉलेजचे सर्वांची एक्झाम या टूल्स मार्फत आपण घेऊ शकतो. तर आपण थोडक्यात बघूया, की या टूल्सचा ऑनलाईन वापर कसा करता येईल आपल्याला. आपण जातोय classmarker.com वरती आणि तिथे लाईव्ह बघूया, की या टूलचा यूज कसा करता येईल आपल्याला. इथे आहे युजर नेम आणि पासवर्ड. जर ऑलरेडी लॉग इन असेल तर युजर नेम पासवर्ड आहे. जसं पहिल्या अगोदर सांगितलं सॉक्रेटिव्ह प्रमाणे रजिस्टर्ड फ्री इथे करू शकता तुम्ही आणि फॉर एज्युकेशन पर्पज तुमचं अकाउंट क्रिएट करू शकता. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर फक्त तुम्हाला सांगितलं 4-5 नावं तुम्हाला फक्त टाकायचं. तुमचं नाव, आडनाव, युजर नेम, पासवर्ड आणि ईमेल आयडी हे टाकलं, आय एग्री केलं, रजिस्टर्ड केलं. तुमचं सॉक्रेटिव्ह classmarker.com वरती तुमचं अकाउंट क्रिएट होतं. फक्त लॉग इन करा. तुम्ही तुमच्या टीचर लॉग इनमध्ये एंटर होता. तर आपण आपल्या ऑलरेडी क्रिएट केलेल्या अकाउंटमध्ये एंटर होतोय. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर आपण बघू शकाल, की ही जी सगळी परीक्षा आहे कुठलंही सॉफ्टवेअर न वापरता आपण घेऊ शकतो. आणि हायर क्लासेसला जे आपण शॉर्ट क्वेश्चन किंवा लॉंग क्वेश्चन फक्त MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनच फक्त याच्यामध्ये घेता येतात असं नाहीये. तर आपण लॉंग जे आन्सर्स असतात ते सुद्धा आपण याच्या मार्फत घेऊ शकतो. एसे टाईप क्वेश्चन जे असतात ते सुद्धा आपण या सगळ्या याच्यातनं घेऊ शकतो. बरोबर सर. आपण बघितलं होतं पहिल्या स्क्रीनवरती, की कुठल्या-कुठल्या प्रकारचे आपण क्वेशन्स त्याच्यामध्ये घेऊ शकतो. तर आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला क्लिक करायची टेस्टवरती आणि टेस्टवर क्लिक केल्यानंतरच आपल्यासमोर येतं, की टेस्ट, क्वेशन बँक, कॅटेगरी, फाइल, सर्टिफिकेट आणि कम्युनिटी. तर आपल्याला फक्त हे टेस्ट आणि क्वेशन बँकचा आपण अभ्यास करूया. तर क्वेशन बँक म्हणजे काय वन टाईम आपल्याला याच्यामध्ये आपली ज्या क्वेशन्स असतील त्या ॲड करून ठेवायचे आहेत. कुठले क्वेशन्स असतील ते. आता मी इथे फॉर एक्झाम्पल इथे क्वेशन्स ॲड करून ठेवलेले आहेत 5-6 क्वेशन्स ते तुम्हाला इथे दिसत असतील. क्वेशन्सवर क्लिक केलं, ॲड क्वेशन केला, की तुम्ही तुमचा क्वेशन्स इथे ॲड करू शकता. याप्रमाणे तुम्ही क्वेशन्स ॲड करून घ्या तुमचे असतील ते आणि त्याची टेस्ट कशी घ्यायची ते आपण ते लाईव्ह बघूया. एक क्वेशन ॲड दाखवतो मी तुम्हाला. ॲड क्वेशनवर क्लिक केल्यावरती कसं होतं. ॲड क्वेशन क्लिक केलं, तुम्हाला क्वेशनचा टाइप सांगितला जातो. मल्टिपल चॉईस, ट्रू फॉल्स, मॅच मेकिंग, फ्री टेक्स्ट, ग्रामर, एसे या प्रकारचे आपण क्वेशन्स इथे एंट्री करू शकतो. इथे क्वेशन असेल तुमचा, इकडे खाली 4 त्याचे ऑप्शन्स असतील. आणि कुठला आन्सर जे करेक्ट असेल त्याच्यावरती फक्त तुम्हाला टिक मार्क करायचे आणि खाली येऊन त्या कोर्सला किती तुम्हाला मार्क्स द्यायचे ते इथे ठेवायचे आणि सेव्ह करायचं.
फक्त इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही याच्यावरती तुमची क्वेश्चन बँक क्रिएट करू शकता. क्वेश्चन, त्याचे 4 ऑप्शन्स आणि त्याचा करेक्ट असलेला ॲन्सर आणि सेव्ह. ट्रू फॉल्स करायचं असेल तर क्वेश्चन आणि 2 ऑप्शन्स असतील ट्रू आणि फॉल्स. या प्रकारे तुम्ही क्वेश्चन्स तुमचे ॲड करू शकता. तर त्याच प्रकारे आपण एक सॅम्पल क्वेश्चन बँक इथे ॲड केलेली आहे. ए-आय-सी-पी-टी-आर टेस्ट नावाची. ती आपण ऑनलाईन आपण कशी क्वेश्चन्स बँक विद्यार्थ्याला जाईल किंवा त्याच्यातनं तो एक्झाम कशी देईल ते आपण थोडक्यात बघूया. त्यासाठी आपल्याला ग्रुपमध्ये जायला लागेल. ग्रुपमध्ये याच्यासाठी की आपण आपल्याला ही जी एक्झाम आहे, ती कुठल्या विद्यार्थ्यांना द्यायची, असाइन करायची आहे. त्याचं 8वी ला आहे, 9वी ला, 10वी ला, 11वी ला, 12वी ला किंवा आपला जो सब्जेक्ट असेल डी-टी-पी कोर्सला द्यायचा आहे, एम-एस ऑफिसला द्यायची आहे किंवा कुठल्याही क्वेश्चन बँक आहे, तर आपण त्याप्रमाणे कॅटेगरी करू शकतो. न्यू ग्रुपवरती क्लिक केलं, की इकडे ग्रुपचं नाव येतं. आता इथे आपण एक्झाम्पल आता मी एक क्रिएट केलेलं आहे, पण तरी पण आपल्या इथे एक सॅम्पल आपण डी-टी-पीच्या विद्यार्थ्याला आपल्याला एक्झाम द्यायची आहे. क्रिएट ग्रुप केला. ओके. ग्रुपमध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला ग्रुपचं नाव दिसतील. हे बघा 12th आणि डी-टी-पी. तर कुठला आहे ते शिक्षक असतील तर त्यांनी स्टँडर्ड वाईज जा. आपले सेंटर्स असतील तर त्यांनी कोर्स वाईज याच्यामध्ये जाऊ शकता. तर हे आपण 12th वरती क्लिक करूया. एडिट ग्रुप करू आपण याला. एडिट ग्रुप याच्यासाठी की आपले हे विद्यार्थी आहेत, हे इथे ॲड करायला लागतात. म्हणजे हे कोणीही एक्झाम देऊ शकणार नाही. ज्या विद्यार्थ्याला तुम्ही अलाऊ कराल किंवा ज्या विद्यार्थ्याला या टेस्टचा ईमेल जाईल, त्या विद्यार्थी हा आपला एक्झाम देऊ शकतो. ॲड मेंबर म्हणजे विद्यार्थी, रजिस्टर्ड नाव वरती क्लिक करू आपण आणि इथे एक्झाम्पल फॉर्मॅट दिलाय बघा तुम्हाला, की विद्यार्थी कशा स्वरूपात तुम्ही ॲड करायचं आहे. तर एक विद्यार्थी आपण इथे ॲड करून बघू इथे. तर माझंच नाव मी टाकतो इकडे. ते नावानंतर कॉमा द्यायचा आहे, आडनावानंतर पण कॉमा द्यायचा आहे आणि इथे ईमेल आयडी टाकायचा आहे तुमचा. आणि या सगळ्या याच्यामध्ये शिक्षकाला संगणक ज्ञान असणं फार आवश्यक आहे आणि ते संगणकाचं कॉम्प्युटरचं नॉलेज असेल तर तो ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन फास्ट भरू शकतो. म्हणजे ते मुलांपर्यंत जेव्हा आपण पोहोचत असतो तेव्हा असं मुलांना वाटतं कामा नये की आपल्या शिक्षकाला संगणकाची माहिती नाही आहे. तर ती जर नसेल तर त्या मुलं जे आहे त्या मुलांना कंट्रोल करणं कठीण जाईल वर्गामध्ये. बरोबर आहे सर. आता आपले जे ए-टी-पीज असतील त्यांना काही अवघड नाही जाणार याच्यात. शिक्षक असतील की त्यांना थोडासा अभ्यास करावा लागेल. बेसिक कॉम्प्युटर त्यांना आलं, इंटरनेट आलं की त्याच्या थ्रू हे त्यांचा कोर्स क्रिएट करू शकतात आणि ऑनलाईन असेसमेंट आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतात. तर आपण इथे बघितलं विद्यार्थ्याचं नाव टाकलं. याप्रमाणे तुम्ही एंटर करून खाली ॲट अ टाईम 50 विद्यार्थी तुम्ही ॲड करू शकता. इथे लिहिलेलं आहे 50 विद्यार्थी आणि जर तुम्ही याचं प्रो व्हर्जन घेतलं तर एक्सेलची शीट सुद्धा तुम्ही डायरेक्ट याच्यावरती ॲड करू शकता आणि त्या विद्यार्थ्याला पासवर्ड काय असावा? तो पासवर्ड आपण इथं सेट करतोय. ओके. एक पासवर्ड सेट केला आपण आणि इथे फक्त क्लिक करायचे. न्यू मेंबर आपण नवीन विद्यार्थी ॲड करतो. येस, सेंड लॉगिन डिटेल्स टू न्यू मेंबर. जसंही आपण विद्यार्थी या एक्झामसाठी रजिस्टर्ड करू, त्याला ईमेल गेला पाहिजे आपण असं सांगितलंय इथे येस वरती टिक करून आणि तो ईमेल कधी गेला पाहिजे, तर लगेच पाठवायचा असेल तर इथं सेंड डेटमध्ये ब्लँक ठेवा आणि जर शेड्यूल करायची असेल तुम्हाला एक्झाम, उद्या घ्यायची आहे, परवा घ्यायची आहे, कधी 1 महिन्यानी घ्यायची आहे, तसे तुम्ही तिथे डेट टाका, टाईम टाका आणि आपला लॉगिनचा पासवर्ड म्हणजे जे टीचर लॉगिनचा पासवर्ड आहे, तो पासवर्ड इथे टाकू शकता तुम्ही आणि त्याला तो रजिस्टर्ड करू आपण विद्यार्थी. इथे रजिस्टर्ड न्यू युजर. ओके. रजिस्टरवर क्लिक केल्या-केल्या या विद्यार्थ्याला आपण या कोर्ससाठी रजिस्टर्ड झालेला आहे तो आणि त्याला तो ईमेल तिकडे गेलेला असेल त्या विद्यार्थ्याला तिकडे. तर त्याला असाइन करूया आपण अगोदर. कुठली टेस्ट करायची. ईमेल तर त्याला गेला. फक्त कुठली कोर्सची टेस्ट द्यायची आहे त्याला, कुठल्या कोर्ससाठी किंवा कुठल्या सब्जेक्टची टेस्ट द्यायची आहे. तर जी आपण टेस्ट ॲड केली होती ही टेस्ट असाइन करूया त्याला. क्लिक केली त्याच्यावरती. असाइन टू ग्रुप 12th नेक्स्ट. आणि ते काही याचं प्रेझेंटेशन आपल्याला जर कुठे वाटत असेल की थोडंसं फास्ट आहे किंवा समजायला आपल्याला कठीण आहे तर आपण AICPTच्या वेबसाईट वरती याचं परत रेकॉर्डेड व्हर्जन परत बघू शकता किंवा तुम्ही AICPTला ईमेलद्वारे तुमच्या शंका विचारून आपल्या शंकांचं निरासन योग्य प्रमाणे केलं जाईल. बरोबर आहे.
तर इथे आपण 12च्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट असाइन करतोय आणि इथे टेस्ट ॲक्सेस दिलंय अवेलेबल विद्यार्थ्यासाठी. त्याने किती अटेम्प्टमध्ये हा एक्झाम दिली पाहिजे. तर 1 अटेम्प्टमध्ये आपण इथे सेव्ह करूया. टेस्ट इन्स्ट्रक्शन आहेत, काही टाईम लिमिट आहे त्याला. टाईम लिमिट कधी, किती मिनिटात त्याने सोडवावे. आता 2-3 क्वेश्चन आहे, तर 5 मिनिटच आपण त्याला देऊया. डिस्प्ले पर क्वेश्चन पर पेजला 1 आहे त्याप्रमाणे किंवा सर्व क्वेशन्स असतील एका पेजला दिसण्यासाठी, तर आपण इथे करूया 5 क्वेशन्स एका पेजला दिसेल त्याला. ओके. असाइन करूया ही टेस्ट. ओके. इथे लिहून येईल तुम्हाला ग्रेट युअर टेस्ट इस असाइन्ड फॉर युअर ग्रुप. म्हणजे आता हा जो ग्रुप क्रिएट केला होता 12वीचा आपण इथे लिहिलेला ग्रुपला, त्या विद्यार्थ्याला ही असाइन झालेली आहे टेस्ट. तर आपण आता विद्यार्थ्याच्या लॉगिनमध्ये जाऊन बघूया, की त्या विद्यार्थ्याला ही खरंच टेस्ट असाइन झाली की नाही. तर मी टीचर लॉगिन लॉग आउट केलंय आणि विद्यार्थ्याला मेल आलाय की नाही आपण ते चेक करूया इथे. जसं मी आपल्याला सांगितलं, की हे सगळं प्रेझेंटेशन जे आहे आपल्याला साधारणतः 1 तासाचं, या 1 तासाला साधारणतः 120 MB एवढी त्याला आपल्याला डेटा कन्झ्युम होतो. तर त्या हिशोबाने आपल्याला मुलांना जेव्हा आपण ऑनलाईन क्लासेस घेणार आहोत, तर आपल्या विद्यार्थ्यांना ते सांगावं लागेल, की आपल्याला साधारणतः दिवसाला 1 GB जेवढी आपल्याला डेटा पॅक लागणार आहे, तो त्यांनी घ्यावा. म्हणजे ऑनलाईन शिक्षण हे कुठल्याही म्हणजे ज्याला अडचणीशिवाय आपण पूर्ण करू शकणार नाही, असं जे आपल्याला नेहमी वाटतं, तर तेवढी 1 जीबीचा डेटा असणं फार आवश्यक आहे. इथे आता आपण ही विद्यार्थ्यांची स्क्रीन बघतो आहोत आणि या विद्यार्थ्याच्या स्क्रीनमध्ये हॅलो, हां, बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या स्क्रीनमध्ये ते कसा डेटा दिसेल त्याची आपण आता माहिती घेत आहोत. आपण परत मेल पाठवूया विद्यार्थ्याला. ही माहिती भरत असताना या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी फार आवश्यक आहे आणि आपल्याला माहिती आहे की मुंबईला जो निसर्ग वादळाचा तडाखा बसला होता त्यापासून जे आपले इंटरनेट आहे किंवा मोबाईलचं जे कनेक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये फार फरक पडलेला आहे. SMS सुद्धा काही वेळानंतर पोहोचतोय. त्यामुळे थोडंसं बेअर करा. जीमेलची पोहोचलेला मेल येईल आता.
ही माहिती परत एकदा आपण भरतोय कारण माझ्या कारणामुळे ती लोड होऊ शकली नव्हती. त्यांनी परत एकदा मेल टाकून आपण बघतो. इथे या ठिकाणी आपण बघू शकता त्याचा युजर नेम काय, पासवर्ड काय, ईमेल ॲड्रेस काय आहे, त्याचं इंग्लिशमध्ये आपण त्याचा इंटरफेस ठेवलेला आहे. या सगळ्या गोष्टीची आपल्याला या ठिकाणी माहिती मिळू शकते. असाइन करतो आपण. टेस्ट जी आहे त्या विद्यार्थ्याला ए-आय-सी-पी-टी-आर टेस्ट जी असाइन आहे ती असाइन करतोय. असाइन टू ग्रुप कुठल्या ग्रुपला द्यायची? तर टेस्ट नावाचा ग्रुप आहे त्याला आपण असाइन करतोय. नेक्स्ट करूया. अवेलेबल एका अटेम्प्टमध्ये आणि असाइन. ओके. तर ही असाइन झालेली आहे. आपण परत एक दुसरा मेल पाठवलाय आणि असाइन झाली की नाही ते बघूया. ऑनलाईन एज्युकेशनमध्ये हा आपण जेव्हा इंटरनेटवरती डिपेंड असतो, तर हा ड्रॉबॅक आपल्याला समजून घ्यावा लागेल. कारण हा जो इंटरनेट आणि इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीमुळे जो आपल्याला प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे आलेला हा प्रॉब्लेम आहे. ओके. तर बघितलं आपण त्या Gmailवरती ते काहीतरी नेटचा इश्यू असल्यामुळे मेल नाही गेला. पण आपण बघू शकतो की इथे लगेच आपल्याला मेल येतो आहे, की याच्यामध्ये युअर लॉगिन डिटेल्स फॉर क्लास मार्कर इस रेडी, की आपण त्याची एक्झाम देऊ शकतो. तुला या कोर्ससाठी असाइन केलेलं आहे किंवा या सब्जेक्टच्या एक्झामसाठी तुम्ही असाइन झालेले आहेत. तो मेल आपल्याला इथे लगेच येतो. आणि तिथे मेलवरती आपण बघू शकता की 7 जून दुपारी 2 वाजून 37 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. आपण हं, लाईव्ह हे सेशन दाखवत असल्यामुळे तेवढा आपल्याला वेळ लागला. जर बरोबर. या रेकॉर्डेड स्क्रीन दाखवली असतं तर ती आपल्याला फील आलं नसतं. हे तुम्हाला लाईव्ह करून दाखवत असल्यामुळे तो दाखवायचं आपल्याला केलेला वेळ असल्यामुळे आहे. आपल्याला हे करावं लागलं. तर आपला युजर नेम आहे इकडे, तो आपण कॉपी पेस्ट करूया. स्टुडंट लॉगिनमध्ये जातोय आपण आणि पासवर्ड आपण टाकला तिकडे आपला. ऑटोमॅटिक क्रिएट होतं हे युजर नेम आणि पासवर्ड. फक्त ईमेल आयडी तुम्ही तिथे दिलेला असतो. लॉगिन. आपण बघितलं इथे बाकी इथे विद्यार्थ्याला बाकीची माहिती येत नाही बघा, जी आपण आपल्या टीचर सेक्शनमध्ये जी आहे, की तिथे टेस्ट असाइन करू शकतो, ग्रुप असाइन करू शकतो. ही माहिती विद्यार्थ्याला दिसत नाही. विद्यार्थ्याला फक्त एवढंच दिसतं, की ए-आय-सी-पी-टी-आर टेस्ट नावाची, जी आपण इथं सब्जेक्ट वाईज जाऊ शकेल, शिक्षक सब्जेक्ट वाईज जातील. मराठी, इंग्लिश, हिंदी जो काय असेल तो आणि फक्त ती टेस्ट त्याला असाइन होते. त्याने फक्त क्लिक करायचं स्टार्ट बटनवरती. त्याच्या वेळेप्रमाणे किंवा आपण ठरवून दिलेल्या डेटप्रमाणे त्याला ती एक्झाम देऊ शकेल तो. तर त्याच्यासाठी प्रथम इथे इन्स्ट्रक्शन येतात. नंबर ऑफ क्वेशन्स या एक्झाममध्ये किती क्वेशन्स आहेत, हॅज नो लिमिट टाईम त्याला आपण टाईम सेट नाही केला तिथे. नाहीतर तुम्ही 5 मिनिटं, 2 मिनिटं लिमिट त्याला सेट करू शकता किंवा 1 तास, 2 तास तुमच्याप्रमाणे. नंबर ऑफ अटेम्प्ट एका अटेम्प्टमध्ये तो देऊ शकतो. असं तुम्ही सर्व इन्स्ट्रक्शन सेट करू शकता आणि फक्त क्लिक करून तो विद्यार्थी आपली एक्झाम स्टार्ट करू शकतो. बघितलं की याला क्वेशन 1 ऑफ 4 4 क्वेशन्स आहेत. पहिला प्रश्न मला इथे दिसलेला आहे. मी त्याचं उत्तर देतो इथे. ओके. नेक्स्ट क्वेशन आहे. आता इथे मी थोडक्यात चुकीचं उत्तर देतो. याच्यासाठी देतो की समजण्यासाठी आपल्याला काय आहे, तर मी या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलंय. तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. आणि याच्यामध्ये आता सध्या आपण एक आपल्या टेस्टसाठी फक्त योगेश हा एकमेव स्टुडंट ठेवलेला आहे. त्यामुळे तोच अटेम्प्ट करतोय. बाकीचे जेवढे 50 मुलं येतील ते 50 वेगवेगळ्या लोकेशनवरनं ते देणार आहे. पण ती रिझल्ट जे आहे तो आपल्याला एका सिंगल शीटवरती तो रिझल्ट आपल्याला इन्स्टंटली अवेलेबल होणार आहे. बरोबर सर. आता आपण बघितलं पहिलं मल्टिपल चॉईस क्वेश्चन होता, सेकंड ट्रू फॉल्सचा होता, आता मॅच मेकिंगचा आहे. म्हणजे यामध्ये आपण पाहिजे त्या प्रकारचे क्वेशन्स इथे इन्सर्ट केलेले आहेत. प्रत्येक टाइपचा एक-एक क्वेशन.
फिनिश नाऊ. कन्फर्म फिनिश. बघा त्याला त्याला ऑन दी स्पॉट त्याचा रिझल्ट तिथे समजतो विद्यार्थ्याला, की त्याने जी एक्झाम दिली आहे, त्याच्यामध्ये त्याला किती मार्क्स मिळाले, त्याने किती स्कोरिंग केले 75% त्याचं पूर्ण डिटेल्स इथे येतं. त्याचं आन्सर्स कुठलं चुकलं होतं, कुठलं करेक्ट आलं होतं. म्हणजे त्याला सर्व इथे त्याचे पारदर्शकतामध्ये विद्यार्थी आपल्या इकडे बघू शकतो. तर आपण इथनं विद्यार्थी सेशन लॉग आउट करूया. तिथे पूर्ण पारदर्शकता त्याच्यामध्ये राहते आणि तिथे आपण बघितलं की तो 75% रिझल्ट आला. त्यांनी जाणून बुजून एक चूक केली होती. लायन हा जंगलाचा किंग आहे, तर तिथे त्यांनी फॉल्स म्हटलं होतं. ते चुकीचं उत्तर होतं. त्यामुळे ते एक चुकीचं उत्तर आलं, 3 बरोबर आले आणि त्याला 75% मार्क त्या ठिकाणी मिळाले. बरोबर आहे. आता इथे बघितलं आपण ती टेस्ट सर्व विद्यार्थ्यांनी कंप्लीट झाली, की इथे रिझल्ट आपल्याला ऑटोमॅटिक डिस्प्ले झाला बघा. आपण टेस्टवर क्लिक केलं, कुठली टेस्ट आपण घेतली, त्या सब्जेक्टचं नाव किंवा त्या टेस्टचं नाव, त्या कोर्सचं नाव इथे डिस्प्ले होईल. रिझल्टवर क्लिक केली, की त्या विद्यार्थ्याच्या नावासहित आपल्याकडे त्याचं स्कोरिंग येतं. तर इथे नाव आलंय, किती पर्सेंट त्याला मिळाले, त्याने किती प्रश्न बरोबर दिले, 4 होते, 3च बरोबर आले आणि कधी सोडवलं त्याची डेट आणि टायमिंग. त्याचे अँसर्स पण आपण इथे बघू शकतो, की विद्यार्थ्याने कुठल्या क्वेशनला कुठले अँसर्स दिले. म्हणजे प्रत्येक रिझल्ट आपल्याला इथे समजेल, विद्यार्थ्याला पण कळेल आणि आपल्या शिक्षकांनाही तो डाटा इकडे कळू शकतो. तर बघितलं आपण, की आपण सॉक्रेटिव्ह आणि क्लास मार्कर वापरून कशाप्रकारे आपण विद्यार्थ्यांचा हसत-खेळत किंवा आपण त्यांची एक्झाम घेऊ शकतो. पारदर्शकता आपण याच्यात ठेवू शकतो आणि किती मजेदार पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देऊ शकतो. आणि सगळ्यात आवश्यक म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं ॲडिशनल सॉफ्टवेअर आपल्याला घ्यायला नको. बरोबर आहे. डायरेक्ट आपण ऑनलाईन जाऊ शकतो आणि ऑनलाईन याच्याद्वारे आपण हे विद्यार्थ्यांना इथे शिकवू शकतो आपलं, जे आपल्याला जे काही ऑनलाईन शिकवायचं आहे ते. ओके. तर आपण बघितलं पण आता, की क्लास मार्कर या टूलचा यूज करून आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपलं असेसमेंट देऊ शकतो. तर आपण नेक्स्ट टूल आहे Kahoot. हे पण आपलं इंटरॅक्टिव्ह म्हणजे खेळण्यासारखं आहे. याच्यामध्ये की विद्यार्थी आता लहान वर्गाचे काही विद्यार्थी असतील, तर तुम्ही या Kahootचा यूज करू शकता. क्लास मार्करचा यूज तुम्ही थोड्या मोठ्या क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी करा. Kahootचा जो आहे तो थोडे विद्यार्थी असतील 5वी 6वी पर्यंत, तर या Kahootचा तुम्ही यूज करू शकता तिथे. याच्यामध्ये क्विज आहे, ट्रू फॉल्स, ओपन एंडेड, पझल, पोल आणि स्लाइड्स याद्वारे तुम्ही तुमचं क्वेशनरी ॲड करू शकता. आणि इथे कलर कॉम्बिनेशनमध्ये दिलेलं आहे. म्हणजे जसं आपण खेळात जसं असतं, त्या कलर कॉम्बिनेशन प्रमाणे इथे विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकता. तर आपण थोडक्यात माहिती बघूया Kahoot.com ची. ओके. तर ही जी वेबसाईट तुम्ही ज्यावेळेस ओपन कराल Kahoot.com तर तुमच्या समोर या प्रकारची वेबसाईट ओपन होईल. त्याच्यामध्ये साइन अप दिलंय तुम्हाला. जसं अगोदरच्याही साइटवरती प्रत्येक साइटवरती तुम्हाला साइन अप करणं गरजेचं आहे. तुमचं अकाउंट क्रिएट करावं लागेल. सध्यामध्ये या ज्या 3 साइट आपण ज्या निवडल्यात त्याच्यामध्ये तुम्ही फ्री सेशन्स काही लिमिटपर्यंत घेऊ शकतात. नंतर तुम्ही प्रो व्हर्जन याचे पर्चेस करू शकता. तर प्रथम तुम्हाला तुमची कॅटेगरी चूज करायची आहे. स्टुडंट, तुमचं स्कूल आहे, बिझनेस आहे, कसं असेल. आपण स्कूल घेतलं, तर इथे तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन अप करायचं. बस या 2 स्टेपमध्ये तुम्ही साइन अप करू शकता. तुमची पर्सनल माहिती पुढे गेल्यावर तो तुम्हाला विचारेल. नाव, ईमेल आयडी किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर. त्याप्रमाणे तुम्ही लॉग इन करू शकता. तर आपलं ऑलरेडी इथे लॉग इन आहे. तर आपण ते बघूया की लॉग इन कसं होतंय टीचर लॉग इनमध्ये. सर्वांना समजतंय, मजेदार आहे. थोडा तुम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी या टूलचा यूज करू शकता. जर समजलं तुम्हाला, नाही समजलं तरी आपला नंतर YouTubeवर व्हिडिओ बघा. ते ए-आय-सी-पी-टी-आर तुम्हाला याच्यात मदत करू शकेल. ए-आय-सी-पी-टी-आरशी संवाद साधू शकता तुम्ही आपल्या ईमेलवरती किंवा जे आता तुम्हाला ॲडमिशन फॉर्म आपलं जे मीटिंगचं इन्व्हिटेशन पाठवलंय, त्याच्यात एक रजिस्ट्रेशन फॉर्म आणि फीडबॅक फॉर्म पण दिला होता. त्याच्यावरती तुम्ही फीडबॅक देऊ शकता.
आणि त्या व्यतिरिक्त हे सेशन झाल्यानंतर सुद्धा आपण क्वेश्चन आन्सरचा एक सेशन ठेवलेलं आहे. त्याच्यात सुद्धा आपण आपल्या ज्या काही डिफिकल्टी आहे ते आपण शेअर करूया. ओके सर. तरी बघा आपण kahoot.com वरती आलोय, लॉग इन झालंय. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या नाव येतं तुमचं जे काही क्रिएट केलं असेल तुम्ही ते. फक्त तुम्हाला इथे क्रिएट करायचंय. क्रिएटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमची क्वेश्चनेअर आहे ती क्रिएट करता येऊ शकते. तर इथे थोडंसं कार्टून मार्फत म्हणजे हसत-खेळत लहान विद्यार्थ्यांसाठी तुम्ही इथे Kahootचा यूज करू शकता जास्त प्रमाणात. इथे बघा स्लाईड शो आहे. टीच विथ स्लाइड्स दिलेले आहेत. तुम्हाला प्रॅक्टिस दिलेल्या आहेत. प्रत्येक वेगवेगळी Kahoot तुम्ही इथे क्रिएट करू शकता. याला Kahootच म्हटलं जातं. Kahoot क्रिएट करायचं आहे. न्यू Kahoot क्रिएट करण्यासाठी क्रिएटवर क्लिक करायचं आहे. इथे तुमचा प्रश्न असेल वरती आणि त्याचं कुठलं आन्सर असेल ते इथे टाइप करत चालायचं फक्त तुम्हाला. लक्ष मोस्टली या कलरवरती द्यायचं आहे. याच्यामध्ये कलरवर हा खेळ आहे. लाईव्ह खेळ असल्यामुळे किंवा लाईव्ह क्वेशनरी असल्यामुळे या कलरद्वारे तुम्ही विद्यार्थ्याकडनं त्याचे आन्सर्स घेऊ शकता. तर आपण काही इथे तुम्हाला फक्त क्वेशन ॲड करायचा आहे आणि डनवर क्लिक केल्यानंतर तो सेव्ह होईल. तर आपण एक सॅम्पल क्वेशनरी इथे सेव्ह केलेली आहे मी जी-के नावाची. त्याच्यात 3 क्वेशन्स टाकलेले आहेत बघा. एक आहे, हा 2 आणि 3. या प्रकारे आपण लाईव्ह सेशन्स याच्यावरती कसं चालू शकेल किंवा विद्यार्थ्याला कुठली स्क्रीन जाईल ती बघूया. तर आपण मगाचे जे सेंटर होते त्यांनाच मी परत विनंती करतो, की त्यांनी kahoot.it वरती म्हणजे आता विद्यार्थ्यासाठी जर लॉग इन करायचं असेल, तर याचं वेगळी साईट येते. ही साईट ओपन होते. म्हणजे विद्यार्थ्याला त्याच्यामधलं काही डिटेल्स दिसत नाही, ॲडमिन डिटेल्स दिसत नाही. फक्त kahoot.it वर गेला, की त्यांनी जो आपण त्यांना पिन देऊ, तो पिन टाकला, की तो हा एक असेसमेंट द्यायला तयार होईल इथे. जे अगोदरचे आपले सेंटर्स होते, त्यांनी kahoot.it वरती लॉग इन करा. मी त्यांना आपल्या इकडचा पिन देतो. कुठला पिन त्यांनी तिकडे टाकायचा आहे. आपण स्टार्ट करूया आपला लाईव्ह असेसमेंट. प्लेवरती क्लिक करायचंय तुम्ही आणि फक्त फॉर व्हर्चुअल क्लासरूमसाठी असल्यामुळे म्हणजे आपण जे आता लाईव्ह सेशन म्हणतोय व्हर्चुअल क्लासरूम त्याच्यासाठी यूज करतोय. म्हणून इथे प्रथम याच्यावरती क्लिक करूया आणि टीच बटनावरती क्लिक करायचंय. जसंच आपण टीच बटनावर क्लिक करतो, इथे एक लॉगिन आपला जो रूम नंबर आहे, तो क्रिएट होतो. क्लासिक व्हर्जन घेऊया ह्याच्यामधलं. ओके. रेडी टू जॉइन. तर जे समोरचे सेंटर्स होते, त्यांनी हा पिन आपल्या तिथे टाका. kahoot.it वरती हा पिन टाका. kahoot.it वर जायचंय आणि हा पिन तिथे टाकायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की या ठिकाणी आपण इंडिव्हिज्युअली हे त्यांना असाइन करू शकतो किंवा एक टीम क्रिएट करून सुद्धा आपण त्यांना टीम सुद्धा आपण त्याच्यात पार्टिसिपेट करू शकतो. काही सेंटर्स इथे जॉइन झाले आहेत. नाव आलेले आहेत बघा इथे तुमच्या समोर दिसतायत. अभिषेक, अर्चना, अंकिता, गौरव. तर आपण फक्त स्टार्ट वरती क्लिक करूया. ओके. आपला पहिला प्रश्न आलेला आहे. तो त्यांना डिस्प्ले होईल तिथे. आणि त्यांना इथे सेकंद दिसतात बघा या साइडला. त्या सेकंद प्रमाणे ते प्रश्न कमी होत जातील. सेकंद आणि त्यांचा टाईम संपत जाईल. बघा सर्वांनी उत्तर दिल्यामुळे तेवढे सेकंद पण पूर्ण लागले नाही. ऑटोमॅटिक सर्वांचे क्वेशन्स देऊन झालं, की रिझल्ट ऑटोमॅटिक इथे डिस्प्ले होईल. बघा बरोबर उत्तर होतं 24. सर्वांनी 4 इथे दिसतंय आपल्याला, की चौघांनी उत्तर 4 बरोबर दिलेलं आहे 24 आणि बाकीचं जे उत्तर चुकीचे होते, त्यांना क्रॉस मार्क ऑलरेडी इथे आहेच क्रॉस मार्क्स. आणि बघूया. ते चौघांचे चौघही पोडियम वरती आपण बघतोय. बाकीचे जे आहेत म्हणजे जसं आपण स्पर्धा घेतो त्याच्यामध्ये पोडियम असतात. पहिलं, दुसरं, तिसरं पारितोषिक. तसंही बघा की ज्यांचं बरोबर उत्तर आले ते त्यांना पोडियम वरती आपण त्या ठिकाणी त्यांचं हे झालेली आहे, स्थापना झालेली आहे. बरोबर. आपण पुढचा प्रश्न बघूया. त्या प्रश्नामध्ये जाण्या अगोदर तो आपल्याला रँकिंग सांगतो. त्यांचा स्कोर कार्ड दाखवतो, की सर्वात अगोदर उत्तर कोणी दिलं, त्या उत्तरावरती त्यांची स्कोर बरोबर रँकिंग येते. आता पहिलं उत्तर गौरवने दिलं होतं म्हणून त्यांना स्कोर आहे 905. सेकंड अंकिता त्यांचे 895 असे त्यांच्या किती सेकंदामध्ये जो उत्तर लवकर देईल त्याचा रँक वरती येईल. आपण विद्यार्थ्यामध्ये याच्यामध्ये स्पर्धा ठेवू शकतो.
जसं आपण म्हणतो, की पहिलं उत्तर कोण देणार त्या प्रकारचा. आता हा दुसरा प्रश्न येतोय समोर. इकडे सेकंद कमी झालेत बघा आणि इकडे जितके आन्सर्स येतील तिकडे इकडे दिसत जातात. तर ओके. चौघांनी उत्तर बरोबर दिल्यामुळे तेवढे सेकंद लागले नाहीत. बघितलं आपण बाकी क्रॉस मार्क आहे. न्यू दिल्ली राइट आहे म्हणून तिथे ठीक आहे. तर नेक्स्ट बघूया यांचा स्कोर कसा आहे. आता बघा गौरव सेकंड नंबरवर आला, अंकिता या पहिल्या नंबरवरती आल्या. तर अंकिताने सेकंड आन्सर त्या गौरवच्या अगोदर दिलं होतं म्हणून त्यांचा रँक वरती आलाय. बघूया लास्ट क्वेश्चनमध्ये कोण बाजी मारतंय. हे उत्तर पण चौघांनी बरोबर दिलंय. तर फायनल स्कोर बघूया आपण. पोडियम होते. आता 3 नंबर रँकिंगला अर्चना मॅडम आहेत. त्यांचा 3 नंबर आलाय. गौरव यांचा स्कोर आहे 3012 आणि 1 नंबर नंतरच्या 2 प्रश्नामध्ये त्या 1 नंबर पोडियमवर आल्या. तर आपण असं विद्यार्थ्यांचं असंच खेळ जे आहे, ते आपण विद्यार्थ्यांना शिकवू शकतो, किती मजेदार पद्धतीने ऑनलाईन शिक्षण त्यांना देऊ शकतो. हे सर्वांना समजलं असेल तर फीडबॅक द्या तुम्ही चॅट बॉक्समध्ये. आपल्याला मेलही करू शकता तुम्ही. ओके. तर आपण वळूया आपल्या पुढच्या सेशनकडे. ओके. आपण सुरुवातीलाच सांगितलं होतं की हसत खेळत शिक्षण आहे. तर आपला जे तिसरं टूल होतं ते इतकं मजेदारपणे आपण मुलांकडनं करून देऊ शकतो की क्लास मधलं जे एखाद्या वेळेला कुठला शिक्षक जर गैरहजर असेल आणि आपल्याला टेस्ट कंडक्ट करायची असेल तरी सुद्धा आपल्याला क्लासमध्ये ज्या टेस्ट आपण नॉर्मली घेत असतो त्या टेस्ट सुद्धा आपण घेऊ शकतो. चॅट बॉक्समध्ये पण आपण माहिती घेऊ शकता की आपल्याला कुठल्या प्रकारचे मेसेज येतात आहे. सगळ्यांना फार आवडलेलं आहे. इंटरॅक्टिव्ह सेशन आहे ते. तर ह्याच्यामधनं आपण खूपशी मजा घेऊ शकतो. ओके. तर आपण बघितलं, की आता सध्या आपण माहिती बघितली kahoot.comची. तर सर्वांना समजलं असेल 3 प्रकारचे आपण टूल यूज केले इथे. सॉक्रेटिव्ह, क्लास मार्कर आणि Kahoot नावाचं. त्याच्यात पहिलं सॉक्रेटिव्ह बघितलं आपण, सेकंड आहे क्लास मार्कर आणि थर्ड बघितलं Kahoot. याद्वारे तुम्ही विद्यार्थ्यांचं ऑनलाईन असेसमेंट करू शकता. याच्यामध्ये विद्यार्थ्यांसमोर काय-काय प्रकारची आव्हानं असतील, तर विद्यार्थ्यांनी शंका विचारणे, प्रत्येक विषयामध्ये रस घेणे, त्याचा अभ्यास करणे, वर्गामध्ये शिस्तीचं पालन करणे, आपल्या अभ्यासाचा ग्रेड ठरवणे. आता आपण लाईव्ह सेशन्स बघितलं Kahootवरती, की प्रत्येकाला समजतं, की त्याचा स्कोर बोर्ड जास्त येतोय, तो 1 नंबर येतोय, 2 नंबर येतो. या प्रकारे तो विद्यार्थी त्याचा ग्रेड ठरवून आपला अभ्यास करू शकतो आणि दिलेले प्रोजेक्ट किंवा अभ्यास जे आपण असाइन केलेल्या टेस्ट आहेत, त्या सर्व त्याने द्यायच्या. या प्रकारे विद्यार्थी आपला अभ्यास करू शकतो. तर आपल्या सेशन्समध्ये 3 टूल्स निवडली होती. त्या सर्व टूल्सची आपली माहिती देऊन झालेली आहे. तर आपण समोर एक मागच्या सेशनमध्ये जे 31 मेला झालं, त्याच्यामध्ये ऑनलाईन टीचिंगमध्ये काही सरांनी आपल्याला प्रश्न विचारला होता, की व्हाईट बोर्डवरती आम्ही कसं शिकू शकतो? आता हे झालं प्रेझेंटेशनच्या मार्फत आपण जे काही शिकवलं ते प्रेझेंटेशनच्या मार्फत शिकवलं होतं. तर व्हाईट बोर्डच्या मार्फत कसं शिकू शकतो? तर आपण हे जे Zoom ॲप आता यूज करतोय, त्या ॲपमध्येच एक व्हाईट बोर्ड ऑप्शन पण आहे. तो मी थोडक्यात दाखवतो तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही Zoom ॲप वापराल त्याच्यामध्ये शेअर स्क्रीन करू शकता. आत्ता पण मी शेअर स्क्रीनने केले. तर एक व्हाईट बोर्ड शेअर पण येतो. तो आपण विद्यार्थ्यांसमोर शेअर करू शकतो. आता मी तुम्हाला शेअर करून दाखवतो तो व्हाईट बोर्ड. आता बघा, तुमच्या समोरचं जे प्रेझेंटेशन आहे माझं ते निघून गेलंय आणि समोर तुमच्या व्हाईट बोर्ड पूर्णपणे व्हाईट बोर्ड आलेला आहे आणि या व्हाईट बोर्डवरती तुम्ही
खडू आणि फळ्यासारखं विद्यार्थ्याला इथे शिकवू शकता. याच्यामध्ये तुमचा माऊस असेल तो तुमचा खडू असेल. उदाहरणार्थ आपण बघूया इथे. ओके. ठीक आहे. गणितासाठी किंवा तुमच्या बाकीचे जे अकाउंटचे क्लास असतील, ते घेण्यासाठी तुम्ही व्हाईट बोर्डचा वापर करू शकता. पण बाकीचे जे इंग्लिश, मराठी, हिंदी सब्जेक्ट असतील, त्याच्यासाठी तुम्ही प्रेझेंटेशनचा वापर करू शकता किंवा तुमचे लाईव्ह जे सेक्शन्स असतील किंवा सेशन्स असतील, ते घेऊन तुम्ही व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना शिकवू शकता. तर याच्यामध्ये माऊसद्वारे केल्यामुळे एवढं परफेक्शन येणार नाही. पण तुम्ही दुसरं आपलं एक एक्सपी पेन म्हणून येतो, की या व्हाईट बोर्डसाठी यूज करण्यासाठी एक्सपी पेन येतो. तो तुम्ही यूज करू शकता. मी ते तुम्हाला पिक्चर्स दाखवतो स्लाईडच्या एंडला. हे बघा काही हा इंडिकेट पेन करायचं किती असेल रुपयापर्यंत असेल? याची किंमत वगैरे काय असू शकेल? हां, 2.5 3.5 3,500-3 हजारापासून चालू होईल. जास्तीत जास्त 10-12 हजारापर्यंत पण पेन आहे. जसं तुम्हाला त्याची क्वालिटी पाहिजे असेल तसं. जसं पीसी प्रमाणेच आहे. तो तुम्ही घेऊ शकता चांगल्या पद्धतीने शिकवण्यासाठी. आणि व्हाईट बोर्डचा उपयोग साधारणतः कुठले मॅथेमॅटिक्स किंवा अकाउंट्सचे लेक्चर घेण्यासाठी फार उपयोगाचे आहे. बरोबर आहे सर. सर म्हटल्याप्रमाणे ज्यांना लाईव्ह त्यांना शिकवायचं आहे गणित जे काही आहे अकाउंट्स ते तुम्ही या बोर्डद्वारे शिकू शकता. इथे इरेजर दिलंय, स्पॉटलाइट दिलंय तुम्हाला. जसं तुम्हाला इंडिकेट करायचं स्पॉटलाइट बघा मी यूज करून दाखवतोय. तो स्पॉटलाइट दिसेल तुम्हाला रेड कलरचा किंवा काही स्टॅम्प दिलेले आहेत. त्या स्टॅम्पद्वारे तुम्ही हे जे मी स्टॅम्प देतोय त्यावर काही इंडिकेट करायचं असेल तर स्टॅम्पद्वारे तुम्ही शिकू शकता. टेक्स्ट काही टाइप करायचं असेल तर तुम्ही क्वेशन विचारण्यासाठी किंवा काही समजवण्यासाठी टेक्स्टचा पण वापर इकडे तुम्ही करू शकता. परत ते करू शकता तुम्ही आणि हे पूर्ण क्लीन करण्यासाठी क्लिअर बटन येतं वरती. क्लिअर ऑल ड्रॉइंग केलं, की तुम्ही जो काही फळा जो लिहिलेला असेल, शिकवलं असेल, ते सर्व क्लिअर होऊन तुमची पाटी परत कोरी होते आणि तुम्ही परत नवीन वर्ग शिकवायला सुरुवात करू शकता. ओके. तर सर्वांना समजलं असेल अशी आशा करतो आणि एक त्याचं हे एक्सपी पेन आहे. हा बघा एक्सपी पेन दाखवला मी इथे तुम्हाला. डिजिटल व्हाईट बोर्डसाठी याप्रमाणे एक पॅड असेल आणि हा पेन असेल, तो तुमच्या कॉम्प्युटरशी किंवा लॅपटॉपशी, मोबाईलशी तुम्ही ब्लूटूथद्वारे किंवा वायरद्वारे कनेक्ट करू शकता आणि त्याच्यावर व्हाईट बोर्डवरती विद्यार्थ्यांना तुम्ही ऑनलाईन शिकवू शकता. आणि एक सगळ्यात शेवटची ओक्सवोट नावाची एक साईट आहे. oxvote.com. या .com वरती तुम्ही टीचर लॉग इन करून घ्या आणि विद्यार्थ्यांना लाईव्ह ox.com वरती जाऊन तुम्ही जे काही शिकवताय त्याच्याबद्दलचं त्यांचा फीडबॅक किंवा त्यांचं वोटिंग असेल, पोल्स असतील ते तुम्ही या साइटद्वारे त्यांच्याकडनं वोटिंग पोल सुद्धा लाईव्ह सेशनमध्ये घेऊ शकता. जसं आपण सॉक्रेटिव्ह, काहूट आणि दुसरी जी साइट बघितली आपली क्लास मार्कर त्याच्यावर त्याच्यासारखंच आहे. पण हे ऑनलाईन पोलिंगसाठी तुम्ही फीडबॅकसाठी यूज करू शकता. तर सर काही ह्याच्यामध्ये शंका सर्वांना समजलं असेल अशी आशा करतो. हॅलो. हा, सगळ्यांना समजलं असेल आणि कोणाला काही प्रश्न असतील तर आपण सगळ्यांना प्रश्न एकेकाने एका वेळेला प्रश्न विचारावे आणि त्याची यथोचित उत्तरं देण्यात येतील. बोलायचं असेल कुणी तर माईक आहे आपला अनम्यूट करा. तुमचा आवाज इथपर्यंत येईल. तुम्हीही बोलू शकता सेशनमध्ये. अनम्यूट करून बोलू शकता. जे काही आपले सेंटर्स आहेत, शिक्षक आहेत, धडेचे आहेत. नक्की का? बोलायचं असेल तरच माईक अनम्यूट करा. कारण की नाहीतर सर्वांचा आवाज एकदमच येतो इकडे. ज्यांना बोलायचं आहे त्यांनी डायरेक्ट अनम्यूट करून बोलू शकता. सर एक असा प्रश्न होता. बोला सर. सर एक्सपी पेन जे आहे आता तुम्ही जे सांगितलं ते साधारणतः कुठल्या कंपनीचं घ्यायला पाहिजे आणि साधारणतः त्याचं काय कॉस्टिंग असू शकतं? कॉस्टिंग आपण सांगितलं की जर आता कमी किमतीपासून 2,500-3 हजारापासून पण चालू आहे आणि 10-12 हजारापर्यंत आहे. तुम्ही त्याची क्वालिटी किंवा त्याचा फीडबॅक ऑनलाईन चेक करा. तुम्हाला जसं मिळेल तसं तुम्ही ऑनलाईन त्याला पर्चेस करू शकता. ज्या ऑनलाईन पर्चेसिंग साईट आहे त्याच्यावरती पण अवेलेबल आहे आणि आपल्या कॉम्प्युटरच्या दुकानामध्ये सुद्धा अवेलेबल आहे हार्डवेअरच्या दुकानामध्ये. बरं. 2,500-3 हजारापासून स्टार्ट होतो मग. सर हॅलो. हां, बोला सर. सर ते आपलं ओल्ड सॉफ्टवेअर ते बंद केलं का मग आता सुविधा वगैरे?
नाही. हे सर आपण जे आता सध्या आपले जे आता हे जे कोविडमुळे जे शिक्षक घरी बसलेले आहेत, की त्यांना ऑनलाईन कसं शिकवायचं किंवा त्यांचे प्रॅक्टिकल कसं घ्यायचं, हा हा. ते त्याचा वापर हे करू शकतात. आपले जे बाकीचे क्लास आहेत तसेच चालू आहेत. अच्छा अच्छा. घरी बसलात तुम्ही म्हणून आपण हे तुम्हाला एक सुविधा दिलेली आहे, एक्स्ट्रा सुविधा आहे. ओके ओके सर, थँक्यू. हां आपल्या विद्याधर गोडबोले सर आहे. सर आपल्याला काय विचारायचंय? हॅलो. हां, बोला सर. नाही, सर मला आपल्याला विचारायचं काय नाहीये, परंतु आजचं लेक्चर ऐकून खरंच खूप आनंद झाला. मुख्य म्हणजे जे प्रत्यक्ष शिकवताना विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये जो संवाद असतो, तर आजची जी ऑनलाईन टूल्स दाखवली, या हो, माध्यमातून तो संवाद आपल्याला परत त्याच पद्धतीने टिकवता येतोय. बरोबर. आणि त्याचबरोबर मुलांमध्ये आपल्याला स्पर्धाही वाढवता या पद्धतीने येते. हो. त्यामुळे हे जे टूल्स आहेत हे खरंच खूप अतिशय उपयुक्त आहेत. आणि हे- मला तुम्हाला असं विचारायचं पाध्ये सर, की अ, आमच्या काही शिक्षक मित्रांसाठी मला हे सेशन घ्यायचंय. हो, तर आपण आपल्या सहकाऱ्यांच्या मार्फत आपण पुढच्या आठवड्यात आम्हाला जर एखादी तारीख दिलीत, तर नक्की आम्हाला त्या पद्धतीने सगळ्यांना कळवता येईल. नक्की आपण नक्की घेऊया सर आपल्यासाठी. येस, 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 येस. थँक्यू सर, थँक्यू सर. योगेश, मेरी मिस आपल्या बरोबर आहेत, त्यांना काहीतरी क्वेरी आहे. मेरी मिस प्लीज प्लीज. Yeah, sir, I wanted to ask how do you assess whether the particular student, the right student, is giving this exam? Like students could write it from home, right? Yeah. Do this test from their home. So how are we going to ensure that that particular student is only giving the exam and not anybody else is answering on behalf of the student? This particular question is very tricky. Particularly, we are sending all this information and all these login details to his email ID, and it is supposed that only that particular student should attempt that, because we are not having any web-in facility or camera to check that particular thing. But it is presumed that whenever it will be sent on his email, the person to whom that email has been sent, only he will write the examination. And second thing is that if we have a web camera in front of us, you can check that you are participating in your class. You can see their face. As of today, all the people have unmuted their video. They have stopped their video, so we cannot see their face. But if we ask the students that you on your video, and in that particular case, we can see the video and we can check that particular thing, that particular student is only answering. Okay, got it. I guess that video would be the right solution. Yeah. The camera, That facility is there. That facility is there. Yeah, the assessment session was very interesting, and it was like a good participation also. So it could be understood well. Sir, I just wanted more of PPT also. How to do the presentation. In the first part, when we have uploaded all those PPT, we have considered that particular thing. And if you need any additional thing, then again you can go to the YouTube and you can check that particular facility. And in spite of that, if you have any difficulty, we are there to guide you. Okay. Thank you so much, sir. Yeah. योगेश, हां सर. एक रियाज चौगुले सर आपल्या बरोबर आहेत. बरं. त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं जे आपण करतोय त्यासाठी काही आपल्याला स्टुडंट्सच्या लिमिट्स आहेत. आपण काही सॉफ्टवेअर्स मध्ये 10 स्टुडंट 50 स्टुडंट्स असे काही लिमिट्स आहेत. बरोबर आहे. त्याच्यावर ते स्टुडंट्स घ्यायचे असतील तर आपल्याला प्रीमियम साठी त्याच्यात जावं लागेल. हो, प्रो व्हर्जन किंवा प्रीमियम Pro व्हर्जन version, okay. जाऊ शकता सर. त्याच्या साधारणपणे कॉस्ट कशा असतील आणि ते ऑनलाईन सगळे ऑफलाईन कसे अवेलेबल असतील? साधारणतः $3 ते $6 पर मंथ त्याचा खर्च आहे. आणि 50च्या वरती 50 पर्यंत आपण साधारणतः फ्री घेऊ शकतो. 50च्या पुढे जर असेल तर आपल्याला त्याचा प्रो व्हर्जन मध्ये जावं लागेल, आणि त्याची कॉस्ट जी आहे ती साधारणतः $3 पर मंथ पर टीचर आहे. आणि त्याच्या एक वरच्या तुम्हाला व्हर्जनला जायचं असेल तर ते $6 पर मंथ पर टीचर. आशा आहे सर चौगुले सर आपली क्वेरी सॉल्व्ह झाली असेल.
आणि प्रत्येक साइटवरती त्यांचं प्राइसिंग तिथे दिलेलं आहे. ते त्या साइटवरती जाऊन बदलतं प्राइसिंग असेल त्यांचं महिन्यामध्ये किंवा अपडेट जसं येत राहतील, त्या साइटवरती त्यांना त्यांचे प्राइसिंग साइटवरती त्यांच्या डिस्प्ले होऊ शकते त्या साइटवरती गेल्यानंतर. ओके सर. अजून कुणाला काही क्वेशन्स असतील तर त्यांनी आपल्या फीडबॅक फॉर्म जो आपण ज्यावेळेस त्यांना इन्व्हिटेशन पाठवलं त्याच्यात फीडबॅक फॉर्म दिलेला आहे. त्याच्यावरती विचारू शकता. काही क्वेशन्स असतील तर मी राजन सरना विनंती करतो, की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सांगता करावी आपली. धन्यवाद योगेश. एक सेकंद. राजन एक सेकंद सर. राजन या ठिकाणी तुझं चॅटबॉक्स मध्ये जर बघितलं तर मी एक तेच वाचतोय. प्रदीप प्रदीप खांडेकर म्हणून पण आहेत, चांगली होणं त्यांचेही आभार मानशील. सॉरी सर. प्रदीप खांडेकर सर म्हणून पण आहेत, विद्याधर गोडबोले सर पण आहेत, दोघांचे आभार मानशील. होय सर. योगेश, when is the main exam of AICPTR? सर AICPTR आपलं ऑफिस 8 तारखेपासून चालू होतंय. 9 तारीख सर. 9 तारखेला. ओके सर. 9 तारखे म्हणजे मंगळवार पासून आपलं AICPTR चं ऑफिस चालू होतंय, जे आपलं रेग्युलर टायमिंग्स मध्ये असेल 10 to 6:30. ओके. त्याच्यामुळे आपले स्टुडंट्स असतील, जे काही असेल ते आपण आता त्यावेळी आपल्या रेग्युलर प्रोसेसने चालू करू शकतोय. ओके सर. ओके सर. प्रश्न सर तर कारण की हा- कसं आहे, आता मार्च मध्ये ज्या स्टुडंटची एक्झाम होणार होती ना, राईट सर. तर मार्च मध्ये झाली नाही कारण की ते लॉकडाऊनचं प्रोसिजर चालू झालं त्यावेळेस. बरोबर आहे सर. Right. प्रश्न असा आहे सर की फक्त आपण आता ह्या केसमध्ये आपण हेन्स ऑनवर्ड्स कोरोना सदृश्य परिस्थिती असल्यामुळे आपण ऑनलाईन सगळ्या गोष्टी ठेवतोय. म्हणजे येस येस. एक्झाम सर्टिफिकेशन्स या सगळ्या गोष्टी आपल्या मेजरली ऑनलाईन असतील. आपण ई कंटेंट साठी सुद्धा प्रयत्न करतोय. त्यामुळे आपण सुद्धा ज्या ऍडमिशन्स आणि ह्या सगळ्या क्वेरीज पाठवाल त्या ईमेल थ्रू आणि आपण दिलेल्या फॉर्मॅट्स मध्ये असतील. कुरिअर शक्यतो आपण अवॉइड करतोय. कुरिअर करणं आणि कुरिअर रिसिव्ह येस सर. येस सर. येस सर. येस सर. थँक्यू. आणि आणखीन आपल्या रेग्युलर वर्कच्या रिलेटेड काही क्वेरीज असतील तर सर 9 तारखेनंतर आपलं ऑफिस चालू होत आहे. सो दॅट यू कॅन आस्क युअर क्वेरीज देअर ऑन द लँडलाईन नंबर. शुअर सर. शुअर सर. आता तर की आजचं जे सेशन झालं त्यासाठी योगेश खरोखर मनपूर्वक आभार. कारण खूप छान माहिती आपल्या सर्वांना मिळाली आणि सर AICPTRच्या माध्यमातून पाध्ये सरांनी इनिशिएटिव्ह घेऊन आपणापर्यंत ही सर्व माहिती पोहोचवण्याचा जो प्रयत्न चालू ठेवलेला आहे त्यासाठी सरांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि आपण सर्व इथे हजर राहिलात, आपल्या क्वेरीज विचारल्यात. त्याचबरोबर आपले विद्याधर गोडबोले सर, प्रदीप हांडे सर, आपले महाराष्ट्रातील अदर झोनल लीड सेंटर्स, त्याचबरोबर इतर महाराष्ट्रातील जिल्ह्यातील वेगवेगळी सेंटर्स, AICPTR टोटल मॅनेजमेंट, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, AICPTR स्टाफ मेंबर्स, AICPTR सेंटर्स आणि काही शिक्षक वृंद इतर शाळा आणि कॉलेज मधले. आपल्या जर काही क्वेरीज असतील तर आणि काही सजेशन्स असतील, आपल्याला वेगवेगळे अशा प्रकारचे आणखीन कोणते सेशन्स आपल्याला सेमिनार्स आपल्याला ऑनलाईन हवे असतील तर आपण ते सजेशन्स आपल्याला आपल्या फीडबॅक फॉर्मवर किंवा AICPTRच्या ईमेल आयडी वर देऊ शकता. त्याचबरोबर AICPTRचे फोन नंबर्स तिथे टाकलेले आहेत, त्यावरही आपण डायरेक्ट कम्युनिकेशन करू शकता. आपलं AICPTR प्रायव्हेट लिमिटेड हे एक युट्यूब चॅनेल आहे. त्या युट्यूब चॅनेलवर आपले झालेले सर्व सेमिनार्स आपण अपलोड करत असतो. तर कृपया आपण सर्वांनी AICPTR प्रायव्हेट लिमिटेड हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि असाच आपल्याला प्रतिसाद आपण देत राहाल ही आशा करतो. आणि पुन्हा आपण लवकरच वेगळ्या विषयावर भेटू आणि त्या विषयाचं इन्व्हिटेशन आपण तुम्हाला लवकरात लवकर देऊ. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. आपली कडून असंच सहकार्य मिळेल अशी आशा, अपेक्षा आणि विनंती. धन्यवाद. राजन 11 तारखेला फक्त एकदा आपल्या डॉक्टर किरणचं आहे ते पण एकदा सांगून दे. 11 तारीख या जून महिन्यातली 11 तारीख आपण टायमिंग साधारणपणे 2 वाजताचं किंवा काय असेल ते आपण तुम्हाला लवकरच कळवू. 5 वाजता. ओके सर. साधारणपणे 5च्या वेळेमध्ये आपल्याला डॉक्टर किरण पंडित म्हणून आहेत, आयुर्वेदाचार्य. तर त्यांचं आपल्याला सध्या परिस्थितीमध्ये ऑफिसेस चालू झालेले आहेत. कारण करोनामध्ये आपण काय काळजी घ्यावी वगैरे हे तर आपल्याला सगळ्यांनी सांगितलंच आहे. पण आता सगळे ऑफिस चालू होत आहेत. काही ठिकाणी लोक आता ऑफिसेसला जायला बाहेर पडतील. मग ह्या गर्दीच्या वेळांमध्ये वगैरे आपण करोना सदृश्य परिस्थितीमध्ये आपण स्वतःची आणि आपल्या आप्तस्वकीयांची काळजी कशी घ्यावी आणि निरोगी आयुष्य आपलं हे कसं असावं या संदर्भात आपल्याला ते उल्लेखणार आहेत. तर 11 तारखेला संध्याकाळी 5 वाजता आपण पुन्हा इथे हजर राहू. आपण पुन्हा डॉक्टर किरण पंडित यांच्या मार्गदर्शनाचा आपण लाभ घेऊ. धन्यवाद.
धन्यवाद सर, पाध्ये सर, राजन सर धन्यवाद आणि सर्व आपल्या ATPचे आणि या सेशनमध्ये हजर राहिलेल्या सर्वांचे AICPT तर्फे धन्यवाद. धन्यवाद सर.